नमस्कार. लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. वेताळगुरू देवस्थान भक्ती निसर्ग विकासाचा त्रिवेणी संगम. रेवणगावच्या निसर्गरम्य डोंगरामध्ये वसलेले वेताळगुरू देवस्थान सध्या भक्ती, निसर्ग आणि पर्यटनाचा अनोखा संगम ठरत आहे. या देवस्थानच्या विकासासाठी श्री विलास तात्या मुळीक आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुरू असलेल्या विविध विकास कामामुळे संपूर्ण मंदिर परिसराचा कायापालट होताना पाहायला मिळत आहे. वेताळगुरू देवस्थानच्या विकासासाठी विलास तात्या मुळीक यांनी मोठे आणि अनमोल योगदान दिले आहे. देवस्थानच्या नावावर जमीन देण्यापासून ते भक्तांच्या निवासासाठी दुमजली भव्य भक्तिनिवास उभारण्यापर्यंत त्यांनी या देवस्थानच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. देवस्थानकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून सुमारे 2 किलोमीटर अंतराच्या मार्गावरही विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. या मार्गासाठी काही ठिकाणी शेतजमिनींचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून देणे किंवा आवश्यकतेनुसार स्वतःची जमीन उपलब्ध करून देण्याची भूमिकाही घेण्यात आली आहे. देवस्थान परिसरात सुसज्ज पालखी मार्ग आणि प्रदर्शन मार्ग तयार करण्यात आला असून संपूर्ण मार्गावर भव्य शेड उभारण्यात आले आहेत. भाविकांना सोयीस्करपणे दर्शन व धार्मिक कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी परिसराचे नियोजन करण्यात आले आहे. भक्तासाठी भव्य अन्नछत्रालय, सुसज्ज पार्किंग व्यवस्था आणि पेव्हिंग ब्लॉकचा परिसर तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर बालगोपालांसाठी आकर्षण गार्डन आणि खेळण्याची व्यवस्था करण्यात आल्याने धार्मिक पर्यटनासोबतच कुटुंबासाठीही हा परिसर आकर्षणाचे केंद्र बनत आहे. विशेष म्हणजे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले असून हिरवाईने नटलेला हा परिसर भाविकांना निसर्गाच्या सानिध्यात आध्यात्मिक आनंद देत आहे. त्यामुळे भक्ती आणि निसर्ग पर्यटनाचा दुहेरी संगम येथे अनुभवायला मिळत आहे. दरम्यान अमावस्येनिमित्त वेताळगुरू देवस्थान येथे विशेष आरती, नित्य पूजापाठ आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाविकांचा मोठा जनसागर लोटला होता. नव्याने विकसित करण्यात आलेला पालखी मार्ग, प्रदर्शन मार्गावरील भव्य रोड, अन्नछत्रालय, पार्किंग परिसर, पेव्हिंग ब्लॉक तसेच बालगोपालांसाठी उभारण्यात आलेले गार्डन यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. वेताळगुरू देवस्थानचा विकास हा केवळ मंदिर परिसरापुरता अजून पण तिला पुढे पोचायचं आहे तो पण तुम्ही चालू केलं. वेताळगुरू देवस्थानचा विकास हा केवळ मंदिर परिसरापुरता मर्यादित न राहता भाविकांच्या सोयीसुविधा, निसर्ग संवर्धन आणि पर्यटन विकासाला चालना देणारा उपक्रम ठरत आहे. भक्तांसाठी रोज नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम यापुढेही अखंड सुरू ठेवणार असल्याचे विलास तात्या मुळीक यांनी व्यक्त केले आहे. रेवणच्या डोंगरामध्ये भक्तीचा अनुभव घेताना निसर्गाचे सौंदर्यही अनुभवता यावे या संकल्पनेतून साकारत असलेले वेताळगुरू देवस्थान आता भाविकांसाठी एक आकर्षक आध्यात्मिक पर्यटन स्थळ म्हणून आकार घेत आहे. या डबल काय देऊ नको.
दादा नमस्कार हो. हे पेज आहे का काय तुमचं? प्रसाद चालू आहे तरी सर्वांनी प्रसाद घेण्यासाठी भोजन कक्षामध्ये जायचं आहे.
हो हो. प्रसाद घेण्यासाठी सर्वांनी भोजन कक्षामध्ये जायचं आहे.
वेताळगुरू देवस्थान चरणी आता भव्य अशा पालखी मार्गाला संपूर्णपणे मंडपाचे काम हे पूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे. तर तात्या हे कशाच्या माध्यमातून साकारण्यात आलेलं आहे? हे जे मंडप केलेलं आहे ना ते मार्ग म्हणजे भक्ताने ह्या 2 वर्षाची माझ्याकडे देणगी दिली होती. त्या देणगीतून ही उभारलेलं आहे. कारण ह्याची आम्हाला आता जास्त आवश्यकता होती. का तर भक्त भरपूर वाढले. उन्हाळ्यात पाय पोळतात, लोकांचे प्रदक्षिण मार्गाला बी पाय पोळत होते. पावसाळ्यात बी माणसांची अपघात म्हणजे पाऊस आला की पळापळी होत होती. त्यासाठी हे फार वर्षापासून आमच्या डोक्यात होतं हे मंडप तयार करायचा. ते आता तयार केलेलं आहे. आता ह्या 1 महिना झाला आहे तर हे मंडप तयार करून ठेवलेला आहे. आणि लोकांची भरपूर वर्दळ वाढलेली आहे. अधिक पर्यटन क्षेत्र असल्यामुळे सहली लोक यायला लागली ती. त्यामुळे हे आम्हाला देवाला एकतर मंदिर चालत नाही. मंदिर नसल्यामुळं लोकांची भक्तांची सोय त्यासाठी हे प्रदर्शन मार्ग काढलेला म्हणजे पालखी मार्ग बी आहे. आणि लोकांना प्रदक्षिणा घालायसाठी सुद्धा आणि उन्हाळ्यात बी सोय झाली आणि पावसाळ्यात बी सोय झाली भक्तांची. आणि हे भक्तांनी दिलेल्या देणगीतून केलेलं आहे. देवासाठी जी देणगी दिली त्या देणगीतून हे काम उभारलेलं आहे. साधारण किती भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात? आणि नित्य नियम काय असतो अमावस्येचा? अमावस्याला नित्यनेम म्हणजे अमावस्याला फार मोठी गर्दीच असते. हे 1 महिन्यातनं मोठा दिवस देवाचाच आहे. त्यामुळे लोक भरपूर येते. ते कमीत कमी 1 लाखापर्यंत दिवसभरात लोक येऊन जाते. लाखापर्यंत तरी या अमावस्या दिवशी लाखापर्यंत येऊन जाते ते लोक. अमावस्याला आपलं अन्नदान क्षेत्र आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला या ठिकाणी आपण अन्नदानाची सेवा देत आहात. तर साधारण किती लोक या अन्नदानाचा लाभ घेत असतात? आम्ही बी ते टायमिंग ठेवलेलं आहे जेवणासाठी की सकाळी 8:30 पावणे 9ला प्रसाद देवाला निवेद दावला की ते प्रसाद चालू ठेवतो. हे कार्यक्रम आमचा जवळजवळ 2003 पासून अमावस्याला प्रसाद आम्ही करतो.
आणि आता प्रत्येक गुरुवारी सकाळचा एक 700-800 लोकांचा 1000 लोकांचा गुरुवारी प्रसाद असतो आणि अमावस्याला एक 3000 लोक 12 असतो जी प्रसाद दिवसभर आम्ही ठेवलेलं नाही 12 एक 3000 लोक घेऊन जाते. धन्यवाद. 2000 सालापासून या वेताळगुरू देवस्थानचा कायापालट केलेला आहे आणि हे जे देवस्थान आहे ते आज महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात आपण पोचवले आहे. याकडे येणारे प्रत्येक भक्तजन हा एक पर्यटन क्षेत्र सुद्धा म्हणून पाहत आहे आणि अनेक पर्यटन क्षेत्रातील शैक्षणिक सहली असतील किंवा निसर्गरम्य वातावरणात अनेक भक्तजण या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी आपण 2 मजली सुसज्ज असे भक्तिनिवास उभारण्यात आलेले आहे. तर प्रत्येक वेळेस नवीन संकल्पना घेऊन आपण या वेताळगुरू चरणी एक नवीन संकल्पना घेऊन काहीतरी नवीन काम करत असत. तर यामागची प्रेरणा आपली काय आहे तात्या? प्रेरणा भक्तांची सोय झाली. देव तर एकदम आमचा जागृत देवस्थान आहे. तो भक्तांना पावतो त्यामुळे एक भक्त आला तर तो 100 भक्त घेऊन येतो. आणि इथं एक आमच्या रेवणगावचं महत्त्व की एक देवस्थान इथं एक चांगल्या पद्धतीचं आहे आणि सहली बी येतात, सगळे लोक येतात, प्रसन्न होते. ती सुट्ट्या दिवशी लोक येते, ती जेवणं घेऊन येते, ती लहान मुलांनी खेळण्याची सोय आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी भक्तनिवास बांधलेलंच आहे. डोंगरात असल्यामुळे एक वेगळंच वातावरण इथं निर्माण झालेलं आहे आणि ते वाढवतच जाणार आहे. इथं अजून लोकांच्या सोयी अजून इथं विकास करणार आहे पुढं भविष्यासाठी.